हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जाऊया देवाच्या वचनाकडं. योहान 16:33 हे वचन वाचून आपण आजच्या संदेशाचा प्रारंभ करूया. माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून या सर्व गोष्टी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांनाही सांगितले आणि आम्हालाही सांगितले आहेत. जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. आमेन. आम्ही ज्या देवाची उपासना करतो, ज्या येशूची उपासना करतो, तो सांगतो की मी जगाला जिंकलेला आहे. आम्ही पराजित राजाची प्रजा नाहीये, आम्ही विजयी राजाची प्रजा आहे. आणि हिंदीमध्ये तो खूप सुंदर म्हणतो की संसार में तुम्हें कलेश होगा परंतु ढाढ़स बांधो, मैंने संसार को जीत लिया है. या जगावरती राज्य करणारं पाप, श्राप, आजार, मरण या सर्व गोष्टीला येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती हरवलं आहे. स्वतःच्या शरीराने त्याने मरणावर विजय मिळवलेला आहे. आणि हा एकमेव असा राजा आहे की तो मरणाची लढाई जिंकलेला आहे. म्हणून आम्ही ज्या येशूला ओळखतो तो काल आज युगानुग सारखा आहे. मरणावर विजय झालेला मृत्युंजय परमेश्वर आहे, जो जिंदगी के साथ भी है और जिंदगी के बाद भी है. आमेन, हालेलुया. आणि त्याने आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे आमचे श्वास जोर चालू आहे, जोपर्यंत त्याचं येणं होत नाही तोपर्यंत या जगात आम्ही आहोत. आम्हाला कोणता ना कोणता क्लेश होणार. काही ना आजारपणाचा क्लेश असेल, काही ना सामाजिक प्रॉब्लेम असेल, काही ना कुटुंबातल्या समस्या असेल, काही ना फायनान्शियल प्रॉब्लेम असतील. नाना प्रकारच्या क्लेशातून जावं लागणार आहे. आणि हे जिवंत असण्याची चिन्ह आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे, परंतु तो म्हणत आहे की जगात क्लेश होतील परंतु काळजी करू नका, धीर धरा, मी जगाला जिंकलाय. धाडस बांधो, म्हणजे संसार को जीत लिया है. आमेन, हालेलुया. आणि आम्ही या दिव्याविषयी चिंतन मनन करत आहोत. आणि त्यासाठी आम्ही अनेक बायबलचे विशेष आशीर्वादित लोक, जे विश्वासाचे महावीर, त्यांच्या जीवनातून आम्ही पाहत आहोत. पण आज आपण एका विशेष व्यक्तिमत्वाकडे जाणार आहोत. पण त्याच्या आधी 2 तिमोथी 2 अध्याय आणि वचन 12. जर आपण या जगामध्ये जी काही परिस्थिती आमच्या समोर आहे, जर आपण या सर्व परिस्थितीमध्ये जर धीराने सोचतो तर त्याच्याबरोबर राज्य ही करू. यदि हम धीरज से सहते रहेंगे तो उसके साथ राज्य भी करेंगे. जर तुम्हाला राज्य करायचं असेल, तुम्हाला कोणत्या ना कोणत्या परिस्थितीतून जावं लागणार आहे, तुम्हाला स्ट्रगल मधून जावं लागणार आहे, तुम्हाला कुठल्या ना कुठल्या संकटाला तोंड द्यावं लागणार आहे. आणि या सर्व परिस्थितीमध्ये तुम्हाला धीर ठेवणं गरजेचं आहे. आज लोकांच्या जीवनामध्ये ही गोष्ट समाप्त झाली आहे, ज्याला म्हणतात धीर. प्रत्येक ठिकाणामध्ये असंयमी लोक आम्हाला दिसत आहेत. पेशन्स राहिलेला नाहीये आणि हे पेशन्स नसल्यामुळे निर्णय चुकत आहेत. आणि त्या धीराचे निर्णय नसल्यामुळं आज कुठंतरी निर्णय चुकल्यामुळं पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागत आहे. परंतु जो प्रभू येशूवर अवलंबून राहतो आणि धीराने परिस्थितीला हाताळतो, बायबल सांगतं 2 तिमोथी 2:12 प्रमाणे जो धीराने सोचतो तो त्याच्याबरोबर राज्य करतो. म्हणजे राज्य करणाऱ्या व्यक्तीची ओळख काय आहे? राज्य करणाऱ्या व्यक्तीची ओळख ही आहे की तो व्यक्ती पहिले धीराने सोचतो. इमिजिएट, ज्याला लगेच कष्ट न करता मिळते ना त्याला त्याची जाणीव नसते. ज्याला धीर न ठेवता मिळालेली गोष्ट त्याला त्याची किंमतच समजत नाही. परंतु धीराने स्ट्रगल करून, कष्ट करून, मेहनत करून, प्रार्थनापूर्वक ज्यावेळेस ज्या गोष्टी मिळवतो त्याला त्याची किंमत कळते. हालेलुया. आणि बायबलच्या भाषेमध्ये आशीर्वादित व्यक्तीला कोणत्या प्रकारची उपमा देण्यात आलेली आहे, थोडंसं या वचनाकडे पण आपण जाऊया. याकोबाचं पत्र 5वा अध्याय आणि वचन 11. ज्यांनी सहन केलं किंवा ज्यांनी धीर धरला त्यांना आपण हालेलुया. आज लोकांची धन्य किंवा आशीर्वादित व्यक्तीची व्याख्या काय आहे? बंगला आहे, बडा गाडी आहे, चांगलं नाव आहे, मोठ्या जागेवरती आहे, सगळ्या गोष्टी आहे, त्याला आम्ही धन्य म्हणतो का? जग म्हणत असेल, पण बायबल धन्य कुणाला म्हणतं? हिंदी में दिया है, देखो हम धीरज धरने वालों को धन्य कहते हैं.
आमेन. आमेन. तुम्ही आज जी परिस्थिती आज तुमच्या समोर आहे, नाना प्रकारच्या अडचणी तुमच्या समोर आहे, पण या परिस्थितीमध्ये जर तुम्ही धीराने देवाच्या कृपेची वाट पाहताय, कुठली गडबड आणि गोंधळ न करता तुम्ही धीराने या गोष्टी जर सहन करताय, तर पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून बायबल सांगतं की जे धीर धरणारे आहेत, जे संयमी आहेत, त्यांनाच आम्ही धन्य म्हणतो. हालेलुया. आमेन. गडबड गोंधळ करणारा व्यक्ती मला सांगू द्या, तुम्हाला आवडेल का? एखादा व्यक्ती एकदमच समजा तुमच्यावरती ऑफिसर कोणी असेल जो कंटिन्यू तुमच्या मागे गडबड करतो, तुमच्या मागे ते काम करून घेण्यासाठी एकदम तकादा लावतो, तुम्हाला तो आवडतो का? तो ऑफिसर, तुमचा वरिष्ठ व्यक्ती, किंवा घरामध्ये सुद्धा एखादी व्यक्ती एखादी गोष्ट एकदम पटकन करण्यासाठी एकदम घोड्यावरती बसून जसं काय एकदम रेसकोर्सच्या रेसलाच उतरलेली असते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वैयक्तिक घेऊ नका, पण मला सांगू द्या, धीराच्या विरोधी जर शब्द काय असेल तर गडबड गोंधळ. पण संयमाने जो जाईल तो सुरक्षित जाईल. आज धीराने जो सोचतो, धीराने जो निर्णय घेतो, परमेश्वराकडून आशीर्वाद मिळवतो. आणि या ठिकाणामध्ये मला याकोब 5:11 इतका आशीर्वादित करते. हिंदीमध्ये विशेष करून म्हणतो देखो. देखो म्हटल्यावरती तो विशेष आम्हाला आकर्षित करतोय. देखो हम धीरे धरने वालों को धन्य कहते. प्रभू येशू ख्रिस्ताचा भाऊ याकोब, ज्याचं तारण येशूच्या काळात नाही झालं, येशूच्या पुनरुत्थानानंतर त्याचं तारण झालं. पेंटिकॉस्टलच्या त्या समयामध्ये पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती, प्रभू येशू ख्रिस्ताची थट्टा उडवणारा व्यक्ती, हा व्यक्ती आत्म्याने भरला, अभिषेकाने भरला, सेवेमध्ये आला, आणि त्याला धन्य कोण आहे याचं रेव्हलेशन पवित्र आत्म्याने दिलं. आणि तो म्हणतो की देखो धन्य कोण आहे जो धीरज से सहते. हालेलुया. मला सांगू द्या, थोडासा लेट मिलेगा लेकिन बेस्ट मिलेगा. जे हार्ड अँड फास्ट मिळतं ते टिकत नाही, आणि आपल्या पद्धतीने जो मिळवण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळा मी वचन म्हणतो, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी होऊ द्या. मला सांगू द्या, देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी गडबडीत आणि गोंधळात होणार नाही. देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी ही धीराने होणार आहे. धीर हा पवित्र आत्म्याचं एक फळ आहे. हे फळ माझ्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. मला धीराने वाट पाहणं गरजेचं आहे. आणि मला सांगू द्या, बायबल सांगते की जे धीराने वाट पाहतात ते गरुडाच्या पंखाने उंच उडतात. यशाया 40:31 काय सांगतं? तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. आमेन. हालेलुया. परमेश्वराची आशा धरण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये धीर असणं गरजेचं आहे. तो धीराने परमेश्वराच्या आशेने वाट पाहतो. आम्ही आज एका अशा व्यक्तिमत्वातून पाहणार आहोत, आणि त्याच्यासाठी इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि वचन 27. इब्री 11:27. त्याने राजाच्या क्रोधाला न भीता. त्याने म्हणजे मोजेस, मूसा, त्याने त्याच्याविषयी सांगितलेलं आहे. त्याने राजाच्या क्रोधाला न भीता विश्वासाने मिसर देश सोडला. कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. हालेलुया. हालेलुया. पण मी या वचनाकडे येतो ना, तर मला असं हे वचन खटकतं. का खटकतं माहिती का? कारण मोशेच्या आयुष्याचा जो क्रम आहे, 40 वर्ष तो मिस्राचा राजकुमाराप्रमाणे जगला. 40 वर्ष तो रानामधला मेंढपाळ झाला, आणि 40 वर्ष एक लीडर, एक पुढारी किंवा एक अपोस्टलिक अनॉइंटिंग मध्ये, लीडरशिप मध्ये 40 वर्ष जगला. त्याच्या आयुष्याचे जे 40 वर्षाचे जे पडाव आहेत, या 40 वर्षामध्ये जे सुरुवातीचे जे 40 वर्ष मी पाहतो, ज्याच्यामध्ये त्याला सगळ्यांना आम्हाला ती गोष्ट माहिती आहे, घटना माहिती आहे की त्या काळामध्ये सर्व इस्रायली मुलांना मिस्री लोकांनी मारून टाकण्याचा प्लॅन केला होता. आणि त्यावेळेला मोशेच्या आईने मोशेला एका गवताच्या पेटाव्यामध्ये घालून त्या नदीमध्ये सोडलं, जिथं त्या मिस्राची राजकुमारी आंघोळीला जात होती. तिने त्या बाळाला पाहिलं, ते बाळ तिला आवडलं, आणि मोशे या शब्दाचाच अर्थ आहे सोडलेला. मोसेस या शब्दाचा अर्थ आहे सोडलेला. का? तर त्याला पाण्यात सोडलं होतं. आमेन. हालेलुया. या सोडलेल्या बाळाला ती राजकुमारी घेते आणि आपला पुत्र म्हणून वाढवते. आणि मोशे एक इस्रायली असताना 40 वर्ष मिस्राच्या राजवाड्यामध्ये सर्व प्रकारच्या सुखसुविधा भोगत होता. आणि तो व्यक्ती
दिसायला सुंदर होता, राजकुमारासारखे राहत पण होता आणि त्याच्या जीवनामध्ये त्यांनी सर्व गोष्टी उपभोगल्या. पण ज्या तो 40 वर्षाचा झाला, किती वर्षाचा? 40 वर्षाचा झाला आणि त्याला कळालं कुठून तरी की मी मिस्री नाहीये, मला जरी पालन पोषण माझं दत्तक घेतलेल्या आईबापांप्रमाणे पालन पोषण माझं मिस्री राजवाड्यात झालेलं आहे, परंतु माझ्यामध्ये रक्त जिवंत देवाची उपासना करणारे जे इस्रायली लोक आहेत त्यांचं रक्त माझ्यामध्ये आहे. योगबेद ही त्याची आई होती, अमराबा त्याचे वडील होते आणि त्यांच्यापासून जन्मलेली संतान होती. अहरोन त्याचा भाऊ होता, मिरियाम त्याची बहीण होती आणि या सगळ्या गोष्टी त्याला माहिती पडल्यावरती ज्या वेळेला जे इस्रायल लोक 400 वर्ष त्या फारोच्या गुलामीमध्ये, ज्या गुलामीमध्ये त्या त्रासातून जात होते, तो आपल्या लोकांना भेटायला निघाला आणि याच्याविषयी देवाचा सेवक फिलिप याला काही गोष्टींचं रेव्हलेशन मिळालं किंवा जे बायबलच्या आधारावर माहिती मिळाली. त्याने जेव्हा संदेश द्यायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी मोशेविषयी पण सुंदर गोष्टी सांगायला सुरुवात केली. तर आपण थोडंसं स्तेफनाच्या जीवनाकडे जाणार आहोत आणि स्तेफनाने खूप सुंदर गोष्टी आम्हाला या ठिकाणामध्ये शिकवलेल्या आहेत. प्रेषितांचं कृत्य 7वा अध्याय आणि वचन 20 पासून पुढं वाचूया, लक्षपूर्वक ऐका. त्या काळात मोशेचा जन्म झाला. तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता. त्याचे पालन पोषण 3 महिन्यापर्यंत त्याच्या बापाच्या घरी झाले. मग त्याला बाहेर टाकून देण्यात आले असता फारोच्या कन्येने त्याला घेऊन आपला पुत्र म्हणून त्याचे संगोपन केले. मोशेला मिस्री लोकांच्या सर्व विद्याचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी होता. मग तो जवळजवळ 40 वर्षाचा झाला तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्रायलाची संतान ह्याची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले. थांबूया, किती वर्षाचा झाल्यावर? 40 वर्षाचा झाल्यावरती त्याला काहीच माहिती नव्हतं 40 वर्षापर्यंत. पण जेव्हा 40 वर्षामध्ये ज्या वेळेला जुन्या करामध्ये किंवा जुन्या जीवनामध्ये मी पाहतो मनुष्याला आयुष्य जास्ती होतं. 120 वर्षापर्यंत मनुष्य जगतोय. अब्राम पण जास्ती वर्ष जगला, पण हळूहळू मनुष्याचं जीवन कमी होत आलं आणि मग कुठं जाऊन ते 60 वर्ष 80 वर्षावर आलं आणि आता तर 20 वर्षाची पण गॅरंटी नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता तर 10 वर्षाच्या मुलालाही हार्ट अटॅक येतोय. देवाची कृपा आहे, आम्ही जगत आहोत, या पृथ्वी तलावर आहोत, ही देवाची कृपा आहे. 40 वर्षाचा झाल्यावर त्याला कळलं की मी मिस्री राजवाड्यात वाढलोय, पण माझ्या अंगामध्ये रक्त इस्रायलाच्या जिवंत देवाची उपासना करणाऱ्या लोकांचा आहे. आणि ते कळल्यावरती तो आपले बांधव इस्रायल लोकांची भेट घेण्यासाठी तो गेला. पुढे तेव्हा मोशेने त्यातील कोणा एकावर अन्याय होत आहे असे पाहून या जाचलेल्या माणसाचा कैवार घेतला आणि मिस्राला मारून त्याचा सूड उगवला. म्हणजे काय झालं? त्याच्या हातून खून झाला. आणि अशा व्यक्तीबद्दल दिले की त्यांनी धीर धरला. पण मी त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला नेणार आहे. एक हाताने त्याच्या मिस्री व्यक्तीचा खून झाला, मर्डर झाला आणि त्याने कशासाठी केलं हे त्याला कळलं की हे इस्रायल लोक ज्या यात्रेतून ज्या पिढीतून जात आहे आणि असं दिलंय की जो मिस्री व्यक्ती आहे तो जाच करत होता. ते काम करत असताना त्यांच्यावरती जे लोक ठेवलेले होते त्यांच्या हातात मोठे मोठे हंटर असायचे. त्या हंटरच्या पुढच्या टोकाला त्या चामड्याला जनावरांचे नख लावले जायचे आणि जस्ट एक फटका मारला की त्या मनुष्याच्या शरीरामध्ये असणारं कमीत कमी 50 ग्रॅम मांस त्याला निघून यायचं. अशा प्रकारच्या जाचातून जात असताना मोशेला कुठेतरी आपल्या लोकांविषयी कळवळा आला आणि इतका कळवळा आला की त्याने समोरच्याचा मर्डरच केला. हालेलुया. बायबलमध्ये मोशेसारखा व्यक्ती, बायबलमध्ये आम्हाला शाऊल सारखा व्यक्ती ज्यांच्या हातून या गोष्टी घडल्या, पण देवाने अशाच लोकांचा उपयोग करून त्याच्या गौरवासाठी त्यांचा उपयोग केला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणामध्ये मोशेच्या हातून ज्यावेळी ही घटना घडली पुढं तेव्हा देव त्याच्या हातून त्याच्या बांधवांची सुटका करीत आहे हे त्यांना समजले असेल
असे त्याला वाटत होते, हा. पण ते त्यांना समजले नाही. त्याला वाटलं की आपल्या लोकांना, इस्रायल लोकांना असं वाटेल की मोशे हा आपला इस्रायली आहे, हा आमची सुटका करल, असं त्यांच्या मनामध्ये. पण त्यांच्या मनात तसं काही आलं नाही. पुढे मग दुसऱ्या दिवशी कोणी भांडत असता तो त्यांच्या पुढे येऊन उभा राहिला हा. व त्यांची समजूत घालण्याकरता त्यांना म्हणाला, गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद आहात, एकमेकांवर अन्याय का करीता? म्हणजे इस्रायली कुटुंबातलेच लोक एकमेकांशी भांडत असताना मोशे त्यांची समजूत करत होता ना, काउन्सिलिंग करत होता. तुम्ही एकमेकांवरती जाच करू नका किंवा भांडू नका. पण पुढे काय झालं? तेव्हा जो आपल्या शेजाऱ्यावर अन्याय करीत होता तो त्याला ढकलून देऊन म्हणाला, हा. तुला आम्हावर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले? हा. काल तू मिस्राला ठार मारले तसे मलाही माराव्यास पाहत आहेस का? हा. हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला आणि मिदान देशात उपरी झाला. तेथे त्याला 2 मुले झाली. ऍक्च्युली थोडं शॉर्टकट मध्ये त्यांनी स्टोरी सांगितली. वास्तविक त्याचं विवरण तुम्हाला समजायचं असेल तर तुम्हाला निर्गमाच्या पुस्तकामध्ये आरामात जाऊन वाचावं लागेल. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेले कशा पद्धतीने घटना घडली. जसं ही घटना घडली तर त्या काळामध्ये जो फारो होता, मोशेला पळून जाण्याचं कारण काय झालं माहितीये का? त्या काळामध्ये जो फारो होता, त्या फारोला ज्यावेळेस ही माहिती मिळाली त्यास तो फारो म्हटला, मोशेला धरा आणि त्याला मारून टाका. आपल्या जीवाच्या भीतीने मोशे त्या ठिकाणामधून पळून गेला. पळून गेल्यावरती तो आहे त्या परिस्थितीत पळाला आणि मिद्यानामध्ये गेल्यावरती ते एका खडतर प्रवासातून त्याला जावं लागलं. तो खडतर प्रवास त्याला धीराच्या फळामध्ये घेऊन आला. हालेलुया. आयुष्य आरामामध्ये जीवन जगून, लक्झरीज लाईफमध्ये जीवन जगून, सगळ्याच गोष्टींचा आस्वाद घेत असताना धीर राहत नाही. उलट माणूस अधीर होतो आणि कुठंतरी अहंकारामध्ये येतो आणि सगळ्या गोष्टी लगेच पाहिजे असतात. मोशे आयुष्य आरामात राहणारा, राजकुमारासारखं जीवन जगणारा, टाळी वाजवल्यानंतर त्याच्यासाठी 10 नोकर उभे असायचे. परंतु जीवाच्या भीतीने तो त्या ठिकाणामधून मिस्रातून तो मिद्यानाकडे गेला. मिद्यानामध्ये गेल्यावरती त्या ठिकाणामध्ये रघुवेल नावाचा व्यक्ती, तो त्याच्या मुली त्याला भेटतात. तिथं सगळ्यांना माहिती आहे की त्याने उंटांना, त्या ठिकाणामध्ये ज्या स्त्रिया आल्या होत्या आपल्या मेंढरांना चालण्यासाठी, काही गुराखी त्यांच्याशी भांडवत होते. तिथं मोशे त्यांच्यासाठी भांडला आणि ते लोक जाऊन त्याला घरी घेऊन जातात. सगळी स्टोरी तिथं निर्गमाच्या 2ऱ्या अध्यायात जाऊन वाचा. त्याला तिथं मिद्यानमध्ये 2 मुलं झाले. 2 मुलं त्या ठिकाणामध्ये जन्माला आले त्याला. आणि तिथून पुढं 30 वचन असं सांगतं, मग 40 वर्ष भरल्यावर, किती वर्ष? म्हणजे मिस्रामधले 40 दिवस जिथं तो राजकुमार म्हणून होता, हे गणित सोडू नका. 40 वर्ष तो आयुष्य आरामात राहिला. पण 40 वर्ष तो रानामध्ये त्या मेंढरांना घेऊन वनवन फिरत होता. ऊन वारा पावसामध्ये, थंडीमध्ये, कुडकुडत उन्हाच्या त्या सर्व कडाक्यामध्ये, पावसामध्ये कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसताना त्याच्या सासऱ्याचे जे मेंढरं होते 40 वर्ष सांभाळत होता. त्या 40 वर्षाच्या खडतर प्रवासामध्ये असताना बायबल सांगतं की त्याच्या राजमहालातले 40 वर्ष संपले, तो रानात गेला. रानातले 40 वर्ष संपले तेव्हा सिनाई पर्वतावर देवाने अग्नीच्या झुडपातून त्याला दर्शन दिलं. हालेलुया. आजकाल दर्शनाचं दुनिया आहे आणि लोकांना कुठेही दर्शन व्हायला लागलेत. काल प्रभूमध्ये आले की त्यांना आज दर्शन होतात. दर्शन दर्शन दर्शन, मला हे दर्शन आहे, मला ते दर्शन आहे. देव दर्शन देतो तर त्याच्या राज्याच्या वाढीसाठी देतो. काही लोकांनी वैयक्तिक दर्शनात लोकांना उठता बसता दर्शन होतात. मला सांगू द्या, 40 वर्ष खडतर प्रवासातून गेल्यानंतर, त्या त्रासातून, मला सांगू द्या, त्याला आठवलं असेल ज्या वेळेला तो रानात जात असताना त्याच्या पायामध्ये व्यवस्थित, पायामध्ये चपला, ते जोडे पण नसतील. एक जोडा त्याच्या सासरीने दिला असेल, परंतु पुढे जाऊन कुठे तो फाटला असेल, त्याला काटा घुसला असेल. त्याला आठवत असेल राजमहालामध्ये माझ्यासाठी बुटांचं मोठं शोरूम होतं, कपाट होतं, पण इथं मी अशा परिस्थितीत आहे. मी टाळी वाजवली की माझ्यासाठी पाणी आणि शरबत येत होतं, माझ्यासाठी उत्तम पेहराव होता, पण एकच वस्त्र घालून आणि एकच ते घोंगडं घेऊन, मी हातात काठी घेऊन राजकुमारावरून मी मेंढपाळ झालो. हालेलुया. मला सांगू द्या, परमेश्वर तुम्हाला पास्टरल अनॉइंटिंग मध्ये घेऊन येतो. जे पण पास्टरल अनॉइंटिंग मध्ये येतात ना, त्यांचा सामना एका भक्कम विरोधाशी होतो.
दाविदाचा सामना तो ज्या पास्टरल अनॉइंटिंग मध्ये मेंढपाळाचं काम करत असताना गोल्याताचा सामना झाला. मोशे देखील एक मेंढपाळाचं काम करत असताना त्याचा सामना फारोशी झाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परंतु तुम्हाला सांगू द्या, सामना करण्यापूर्वी परमेश्वर आमचं चरित्र घडवत असतो, आमच्या जीवनामध्ये कार्य करू इच्छितो. बायबल सांगते की 1-2 वर्ष नाही, 40 वर्ष भरल्यावर, हे 40 वर्ष भरल्यावरती त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचे सर्व फळं काम करायला लागले. आणि त्यानुसार बायबल सांगतं की त्याला अग्निज्वालेमध्ये एक देवदूत त्याच्या दृष्टीला पडला आणि हे दृश्य पाहून मोशेला आश्चर्य वाटलं की आहे तरी काय. हे पाहण्यासाठी तो जवळ गेला, तेव्हा प्रभूची वाणी झाली. हालेलुया. 40 वर्ष त्याला कुठल्याही वाणी नव्हती, 40 वर्ष कुठलं दर्शन नव्हतं. 40 वर्ष तुम्ही विचार करा, एक राजमहालामध्ये ऐशो आरामामध्ये राहणारा व्यक्ती 40 वर्ष त्या मिद्यानाच्या रानामध्ये जंगलामध्ये काम काय मिळालं तर मेंढरं सांभाळायचं. एकदम चांगल्या कम्फर्ट झोन मध्ये होता. त्या कम्फर्ट झोन मधून काढल्यानंतर त्याला 40 वर्ष या खडतर प्रवासातून जावं लागलं. पण मला सांगू द्या, तुम्हाला आणि मला धीराचं फळ पवित्र आत्म्यातून उपलब्ध आहे. आम्हाला सुद्धा नाना प्रकारच्या संकटातून जावं लागतं. कदाचित तुमच्या कुटुंबातून संकट असेल, समाजातून संकट असेल. आज जो प्रकार आम्ही आमच्या भारत देशामध्ये विशेष करून महाराष्ट्राच्या आसपासमध्ये पाहतो की ज्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत, लोकांना चर्चला येण्यासाठी बंदी झालेली आहे, दहशतीचं वातावरण केलेलं आहे, भयाचं वातावरण केलेलं आहे, अनेक निरनिराळ्या गोष्टी, निरनिराळे कायदे येत आहेत. या सर्व भयावरती एकच गोष्ट काम करेल, धीराने जो देवाची वाट पाहतो तो देव त्याला विजयी करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. गोंधळात पडू नका, गडबड करू नका. निश्चित परमेश्वर कार्य करण्यास समर्थ आहे. आणि तिथं त्याला दृष्टीने दर्शन झालं. आणि ते दर्शन काय होतं, त्याला ऍक्च्युली त्याला हे जे जळतं झुडप हे नवीन नव्हतं. काय नवीन नव्हतं, या दिवसामध्ये उन्हाच्या त्या गरमीमुळं निरनिराळे डोंगर जळतात, काळे पडतात, काही लोक पेटवतात पण रस्त्यातून जाण्यासाठी. हा अनुभव होता मोशेला, पण इकडचा अनुभव वेगळा होता. तो बराच वेळचा बघत आहे, झुडूप जळत आहे, झुडूप मध्ये अग्नी आहे पण झुडूप जळत नाहीये. हालेलुया. त्याला आश्चर्य वाटलं आणि ते पाहण्यासाठी तो जवळ गेला. आणि तेव्हा प्रभूची वाणी झाली. प्रभू तुम्हाला एका ठराविक स्टेजवरती आणून तुम्हाला दर्शनही देईल आणि तुम्हाला तुमच्या दृष्टीला आश्चर्य वाटेल अशा काही गोष्टी करेल आणि तुमच्या कानावर त्याची वाणी येईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्रामाचा, इसाकाचा, याकोबाचा देव. तेव्हा मोशे थरथर कापला. ज्याने येता येता मिस्रामध्ये एकाला कापला तो आता थरथर कापायला लागला है ना. इथं परिवर्तन झालं. 40 वर्ष तो राजवाड्यात असताना त्याच्यामध्ये कदाचित ती ताकद होती, त्याच्यामध्ये ती घमेंड होती, त्याच्यामध्ये अहंकार होता. त्याने एकदम इझिली त्या मिस्री व्यक्तीला मारलं पण आणि गाडलं पण. पण ज्यावेळेला देवाचं दर्शन झालं, काही लोक इतके धीट असतात, दर्शन दे का एकदम छाती ताणून सांगतात. पण ज्याने लाखो लोकांना फारोच्या तावडीतून सोडवलं, बायबल सांगतं ज्याच्याबरोबर देव डायरेक्टली बोलत होता तो व्यक्ती दर्शनामध्ये थरथर कापू लागला. हालेलुया. हे दर्शन आहे. आजकालचं दर्शन फक्त आपल्या लाभाचं आहे लोकांना. या 40 वर्षामध्ये तो एका खडतर प्रवासातून गेला आणि त्या खडतर प्रवासातून गेल्यानंतर बायबल सांगतं त्याला दर्शन मिळालं. आणि असं सांगतं मोशे थरथर कापला व त्याला तिकडे पाहायचं धैर्य झालं नाही. त्याला त्या दर्शनामध्ये देवाच्या उपस्थितीला पाहण्याचं धैर्य झालं नाही. म्हणजे काय झालं, त्याने आपली पूर्ण नजर जमिनीकडे केली. तो त्या ठिकाणामध्ये इतका नम्र झाला की त्या उपस्थितीमध्ये तो देवाकडे पाहण्यासाठी पण त्याच्यामध्ये ते धैर्य राहिलं नाही. का, कुठंतरी त्याला असं वाटलं असेल की मी कोण व्यक्ती आहे, मी मिस्री व्यक्तीचा मर्डर करून या ठिकाणात पळून आलोय, परमेश्वर अशा व्यक्तीशी बोलत आहे. त्याला ते आश्चर्य वाटलं आणि त्याच्यामुळं तो कुठंतरी ते धैर्य ठेवाना. आणि मग प्रभूने त्याला म्हटलं की तू आपल्या पायातले जोडे काढ व ज्या जागेवर तू उभा आहे ती पवित्र भूमी. वास्तविक जोडे काढणं म्हणजे काय, ज्यावेळेस आम्ही जोडे घरी आल्यावरती तुम्ही पायातले बुट काढून डायरेक्ट सगळ्या गोष्टीला जाता का? घरी आल्यावर पहिले काय करता तुम्ही, काढून. म्हणजे तुम्ही आता आपल्या घरच्या कामासाठी मोकळे झालेले आहेत, जगाचं काम करून आलोय.
जोडे काढणं म्हणजे जगातल्या गोष्टीमुळे जे आम्ही बिझी आहोत ते बिझी शेड्यूल सोडून देवासाठी आता मोकळं होणं आहे. हालेलुया. आणि देवाने त्याला सांगितलं, खूप धावपळ केली, खूप मेंढरं सांभाळली, आता थोडं जे व्यस्त जीवनाचे जोडे आहेत ते बाजूला काढून ठेव आणि आता मी जे तुला सांगत आहे माझ्या जवळ ये. सर्व डोक्यातलं व्यस्त गोष्टी, सर्व विचार, मेंढरांच्या गोष्टी, मुलांचे बायकोच्या गोष्टी सर्व बाजूला ठेव आणि एकदम फ्री हो आणि मग माझ्याकडे ये. याला म्हणतात जोडे काढणं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गडबडीची प्रार्थना कार्य होणार नाही. देवाच्या सानिध्यात बसण्यासाठी वेळ काढला पाहिजे. आणि देवाने त्याला त्या ठिकाणामध्ये दर्शनामध्ये त्याला कॉलिंग दिलं आणि ते कॉलिंग 34 वचनापासून पुढे काय म्हणतो? मिसर देशातील माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांचे हुंदके मी ऐकले आहे आणि त्यांना सोडून घेण्यासाठी मी उतरलो आहे. तर आता चल, मी तुला मिसर देशाला पाठवतो. हालेलुया. हालेलुया. विजन बरोबर कॉलिंग पण आलं. काही लोकांना वर्ष विजन आहे. ब्रदर मला विजन है, सिस्टर मला विजन है, ब्रदर मुझे दर्शन है, मुझे प्रभु ने अब जाएगा कब लेकिन. आणि काय अजून तेच गाणं गात, कोण जाएगा. त्या ठिकाणामध्ये त्याला दर्शन झाल्यानंतर त्या दर्शनात तरी पहिले आगरी पाहिली, म्हणजे देवाची उपस्थिती. त्या दर्शनामध्ये देवाची वाणी ऐकली. हातामध्ये काठी घेऊन साधारण मनुष्यासारखं जाताना मोशे एकदम राजकुमारासारखा पळून गेला होता. येताना 80 वर्षाचा एकदम वयस्क व्यक्ती, दाढी बिडी वाढलेली, पांढरा फट झालेली दाढी, अशा स्वरूपाने तो येऊन समोर त्याला जाऊन भेटतोय. आणि त्या ठिकाणामध्ये तो म्हणतोय की परमेश्वराप्रित्यर्थ उत्सव करावा. आणि हे सगळं ऐकलं ही पहिल्या भेटीमध्ये जे जातात तर उलट फारो राजा काय करत आहे, इस्रायल लोक जे पहिले 8 तास काम करत होते त्यांना 16 तासाची ड्युटी दिली. त्यांना माती वगैरे सर्व सप्लाय करत होते. गवत आता म्हटले तुम्हीच माती आणायची, तुम्हीच गवत आणायचं. वेट बिगार म्हणजे विटा बनवण्यासाठी वीट भट्टीवरचं काम इस्रायल लोकांना गुलामीतून करावं लागत होतं. जिथं 8 तासाचं काम होतं तिथं 16 तास काम झालं. आणि त्यावेळेला मोशेकडे ते लोक येऊन भांडू लागले आणि मोशे पण देवाला म्हणतो की देवा असं का. मग परमेश्वर म्हणतो ही सुरुवात आहे, मी माझा भुजप्रताप फारोला दाखवून देईल. आणि असं करता करता किती पिढा आल्या, 10 पिढा आल्या. त्याच्यापैकी पहिली पिढा कुठली होती, रक्ताची पिढा है ना. मग नंतर कुठली आली, बेडकाची, मग गोमाशा, वा निरनिराळ्या प्रकारच्या पिढा आल्या. आणि या सर्व पिढा मला वाटतं 9 पिढा झाल्यानंतर तो पुन्हा ते लोक मोशेकडे जातात. तर मोशे त्याला फारोकडे जातात. तर मोशेला काय म्हणतो बघा तो, निर्गमाचा 10वा अध्याय 27, 28, 29. तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि तो त्यांना जाऊ देना. फारो त्याला म्हणाला, माझ्या पुढून चालता हो आणि सांभाळ, पुन्हा मला आपले तोंड दाखवू नको. तू आपले तोंड मला दाखवशील त्या दिवशी तू मरशील. मोशे म्हणाला, तू ठीक बोललास, मी पुन्हा तुझे तोंड कधीही पाहणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला सांगा, एखाद्या राजाच्या राजवाड्यात जाऊन त्या राजाच्या राजगद्दीवरती तो बसलेला आहे, त्याच्या समोर जाऊन असं बोलायला काय लागतं, हा डेअरिंग. आम्ही जाऊन बोलू का असं पोलीस चौकीमध्ये एखादा पोलिसाला हवालदारला तरी. पण या ठिकाणामध्ये बायबल स्पष्टपणे सांगतं की राजाच्या क्रोधाला न भीता, राजाच्या क्रोधाला न भीता विश्वासाने मिसर देश सोडला. कारण जो देव अदृश्य आहे, आमचा देव जगाप्रमाणे नाहीये. लोकांनी आणलाय आकृतीत, मूर्तीमध्ये, प्रतिमेमध्ये. आमचा देव त्याच्यात नाहीये. आमचा देव अदृश्य आहे. अदृश्य देवाचं प्रतिरूप बनून येशू ख्रिस्त या जगात आला. अदृश्य असा तो. बघा इथं 2 राजे या ठिकाणी दिसतात आम्हाला. एक राजा आहे, थोड्या वेळापूर्वी मी वाचलं 10, 27, 28 मध्ये तो म्हणतोय पुन्हा तोंड दाखवू नको, तोंड दाखवशील तर तू मरशील, म्हणजे तुला मी
एक जगीक राजा त्याला त्या ठिकाणामध्ये क्रोधाने बोलत आहे, परंतु मोशे त्याच्या क्रोधाला न भीता जो अदृश्य राजा आहे त्या येशू राजाला पाहत असल्यासारखा तो धीर धरत होता. तुम्हाला जगातला राजा काही बोलू द्या, जगातली परिस्थिती काही बोलू द्या, दिसणारे राजे काही बोलू द्या, अदृश्य राजा येशूकडे पाहून धीर धरत विश्वासाने आपलं पाऊल उचला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मोशेचा टाइम संपला, आता आमचा टाइम आहे. कदाचित तुमच्या आजूबाजूचे काही असे लोक असतील जे आपल्या एरियामधले राजे असतील, कदाचित तुमच्या कामामध्ये असतील, तुमच्या व्यवसायात असतील, तुमच्या प्रोफेशनमध्ये असतील, जे तुम्हाला भयभीत करण्याचा प्रयत्न करत आहे. पण बायबल सांगतं मोशे त्या राजाच्या क्रोधाला न भीता त्याने विश्वासाने मिस्र देश सोडला आणि अदृश्य जो येशू राजा त्याच्याकडे पाहत त्याने धीर धरला. तुम्ही जर जगाकडे पाहताल तुम्ही अधीर होताल, तुम्ही परिस्थितीकडे पाहताल तुम्ही भयभीत होताल, तुम्ही त्या सर्व भयावह गोष्टींना अधिक महत्त्व देताल, डॉक्टरकडून आलेल्या रिपोर्टला जर तुम्ही महत्त्व देताल तर तुम्ही भयभीत होताल. पण डॉक्टरचा रिपोर्ट बदलणारा अदृश्य राजा येशूकडे जर पाहताल तर त्याला बसलेल्या फटक्यामध्ये मला आरोग्य आहे या विश्वासाने तुम्ही धीर धरून मिसर क्रॉस करताल. मिसर म्हणजे गुलामी, मिसर याचा अर्थ गुलामी. त्यांनी मिसर विश्वासाने सोडला. जो राजा एक दिवसासाठी त्याला म्हटला पुन्हा तोंड दाखवू नको नाहीतर मी तुला संपून टाकल, तो त्या राजाच्या क्रोधाला घाबरला नाही. इस्रायल लोकांना जाऊन म्हटला नाही किंवा देवाला म्हटला नाही अरे बाबा तो तर असा बोलला मला संपून टाकल. मोशेच्या ठाई तो धीर त्या 40 वर्षामध्ये ज्या रानातल्या प्रवासामधून मोशे गेला, त्या दर्शनामध्ये देवाकडून त्याला जे आश्वासन मिळालं, देवाकडून त्याला जे अभिवचन मिळालं की मी तुझ्याच द्वारे माझ्या लोकांना सोडवणार आहे. आज तुमच्यासमोर कोणता राजा आवाज करत आहे? इस्रायल लोकांसमोर गोलियात आवाज करत होता. सगळे लोक गोलियाताकडे पाहून घाबरले होते. पण दावीद एक साधारण मेंढपाळ असताना तो गोलियाताकडे पाहत नव्हता, तो विजय देणाऱ्या येशूकडे पाहत होता. त्याने येशूकडे पाहिलं म्हणून गोलियाताच्या धमकीला तो घाबरला नाही आणि गोलियाताच्या तोंडावर तो म्हटला युद्ध यहोवा का है और फतेह मेरी है. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कधी कधी आम्ही युद्ध आपल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही जगातल्या राजाला, जगातल्या परिस्थितीला, जगातल्या दहशतीला, आता कायदे बदलले तर लोकांचे आता कायदेविषयक मिटिंग सुरू झाल्यात. कायद्याच्या निरनिराळे काय म्हणतात त्याला सेशन ठेवले जात आहे की आता हा कायदा आला तर तुम्ही काय करायचं. अरे कायदा काय येऊ द्या, कायद्याच्या द्वारे नव्हे, देवाची अनुमती असेल तर कोणीतरी माझ्या कॉलरला हात लावू शकतं. जर देवाची अनुमती नसेल तर कोई माय का लाल मुझे छू नाही सकता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा असेल तर देव या गोष्टी, इतके मोठी सेवा करलेला व्यक्ती पौल सुद्धा त्या जेलमधली सेवा करत असताना का त्याच्याद्वारे मेलेले मुर्दे जिवंत झाले, त्याच्याद्वारे अद्भुत गोष्टी झाल्या, तर तो जेलमधून बाहेर नसता आला का? पण परमेश्वर काय गोष्टी होऊ देतो यासाठी की आम्ही राजाच्या क्रोधाला घाबरतोय की राजाच्या क्रोधाला भीक घालत नाही. हालेलुया. किती परिस्थिती वाईट असो, किती आजूबाजूचं वातावरण वाईट असो, किती आमच्या कानावरती वाईट गोष्टी असो, परंतु या जगावरती राज्य करणाऱ्या लुसिफर नावाच्या राजाच्या क्रोधाला घाबरू नका. तर अदृश्य राजा येशूकडे पाहून धीर धरून आपलं पाऊल टाका. तो अदृश्य राजा जरी अदृश्य काम सदृश्य करण्यास समर्थ आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या गोष्टीकडे जेव्हा येतो त्यावेळेला संत पौल एक गोष्ट आम्हाला सांगतो. 2 कोरिंथ 4 अध्याय वचन 17 काय सांगतं वाचा. आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट, हे संकट आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात महिमा के बोझ को उत्पन्न करता है. आम्ही दृश्य म्हणजे दिसणाऱ्या गोष्टीकडे नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की आमच्यावर येणारे संकट, आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी, आमच्यावर येणारं परसिक्युशन, आमचा होणारा छळ, आम्हाला मिळालेली कैद, आम्ही ज्या जेलमध्ये पडलेलो आहोत, या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी देवाच्या सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करतो. कारण आम्हाला मिळालेली शिक्षा, आमचा झालेला छळ, आम्ही त्या दृश्य गोष्टीकडे नाही तर अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावतो आणि अदृश्य
अदृश्य गोष्ट एकच आहे, ती म्हणजे अदृश्य परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. दिसणाऱ्या गोष्टी भयभीत करू शकतात, पण न दिसणारी गोष्ट मला भयातून मुक्त करते, आमेन. आणि त्याचं नाव आहे येशू ख्रिस्त. हालेलुया. हालेलुया. वाचा पुढं. कारण हा, दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, दृश्य गोष्टी, तुमचा रिपोर्ट क्षणिक आहे, तुमचा आजार क्षणिक आहे, तुमचं कर्ज क्षणिक आहे, तुमच्या फॅमिली प्रॉब्लेम क्षणिक आहे, तुमचे वैयक्तिक प्रॉब्लेम क्षणिक आहे. दृश्य दिसणाऱ्या गोष्टी क्षणिक आहे, अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहे, जी मला अनंत काळामध्ये इटर्नल लाईफ मध्ये घेऊन जाणारे आहेत. हालेलुया. मी कोणत्या गोष्टीकडे लक्ष लावतोय? आज लोक या जगातल्याच गोष्टीकडे लक्ष लावत आहे. माझ्या करिअर विषयी, माझ्या फ्युचर विषयी, माझ्या कुटुंबाविषयी, या दृश्य गोष्टींकडे लोकांनी मोठे मोठे खयाली पुलाव पकवले. तुम्ही आणि मी या पृथ्वी तलावर जिवंत आहोत, ही देवाची कृपा आहे, अदृश्य देवाची योजना आहे, म्हणून आम्ही या पृथ्वी तलावरती आहोत. म्हणून दृश्य गोष्टी जरी सतावणाऱ्या असतील, दृश्य गोष्टी भीती घालणाऱ्या असतील, दृश्य गोष्टी कुठंतरी आम्हाला खाली खेचणाऱ्या असतील, दृश्य गोष्टीकडे जेवढं पाहताल तेवढं विनाश आहे, परंतु अदृश्य देवाकडे आपली दृष्टी लावताल तर निश्चित तुमचा विजय आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेला पेत्र पाण्यावरती चालू लागला, बरोबर. प्रभू पाण्यावर चालत आल्यावरती 12 लोकांपैकी एकच व्यक्ती म्हटला, तू जर असशील तर मला पाण्यावर चालायला बोलव. अगर तू आहे तर प्रभू म्हटला आ ये, आणि तेवढा तो शब्द त्याने ॲक्सेप्ट केला, आणि बायबल सांगतं की पेत्र पाण्यावरती चालू लागला. वास्तविक दृश्य स्वरूपामध्ये त्यांनी किती वेळ तरी वल्लव मारून मारून त्या वादळामध्ये सर्व थकले होते. दिवसभर 5,000 पेक्षा अधिक लोकांना जेवण वाढून वाढून थकलेले. 5,000 लोकांना 12 लोकांनी जेवण वाढले. विचार करा, 12 लोकांनी जेवण वाढताना ते भाकरीचा तुकडा आणि माशाचा तुकडा देता देता आणि झाल्यानंतर प्रभूने ते उचलायला बी लावलं. हाऊसकीपिंगचं पण काम दिलं. 12 टोपल्या भरायला लावल्या, आणि त्याच्यानंतर म्हणतो जावा पलीकडे समुद्रातून, आणि मध्ये आल्यावरती वादळ. त्या वादळामध्ये वादळ एकदम मोठ्या प्रमाणामध्ये वल्लई मारून मारून थकलेले, आणि मागून येशू पाण्यावर चालत येतो. आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती म्हणतो, पेत्र तू असशील तर मी येतो. बाकी म्हणजे अरे इथं वल्लई मार, इथं जहाज बुडायला लागले. पण एक म्हणतो तू आहे तर मी येतो. येशू म्हणतो ये. पण तो त्या पाण्यावरती चालला. दृश्य स्वरूपामध्ये वादळ होतं, दृश्य परिस्थितीमध्ये मरण होतं, पण पेत्र अदृश्य देवाकडं पाहत तो काही वेळ का असं पाण्यावर चालला. परंतु कालांतरानंतर त्याच्या कानावरती वादळाचा आवाज आला, त्याच्या कानावरती शिष्यांचे आवाज आले. कुणीतरी ओरडत असावे, वल्लव मार बुडायला लागलो आपण. ते कानावरती आलं, आणि त्यांनी सडनली त्याची दृष्टी त्यांनी येशूकडून वादळाकडे केली. पटाईत पोहणारा व्यक्ती, 24 तास पाण्यामध्ये राहणारा व्यक्ती, पाण्यामध्येच आपलं जीवन जगणारा व्यक्ती, बायबल सांगतं की तो बुडायला लागला. बेस्ट स्विमर होता तो, बुडायला लागला. का? कारण त्यांनी अदृश्य देवाकडून दृश्य गोष्टीकडे लक्ष लावले, म्हणून बुडायला लागला. बायबल सांगते इब्री 11:27, राजाच्या क्रोधाला न भीता मोशेने मिस्र देश सोडला. विश्वासाने अदृश्य देवाला पाहत असल्यासारखा धीर धरला. देवाच्या लोकांनो जे इथं आहात, जे सोशल मीडियामधून मला पाहतात, ऐकतात, या दिवसामध्ये दृश्य स्वरूपामध्ये किती भीतीदायक परिस्थिती असू द्या, दृश्य स्वरूपामध्ये किती जटिल प्रश्न असू द्या, त्या दृश्य गोष्टीकडे पाहू नका. मोशेने अदृश्य देवाकडे पाहिलं. राजाच्या क्रोधाला भीक न घालता राजांच्या राजाकडं जो अदृश्य परमेश्वर आहे त्याच्याकडे आपली दृष्टी लावून त्यांनी धीराने पाऊल उचललं. म्हणून लाखो लोकांना घेऊन तो तांबड्या समुद्राच्या पार गेला. तुमच्यावर माझ्यावरती जबाबदारी लाखो लोकांची. जर तुम्ही आणि मी जर धीर सोडला तर लोक कुणाकडे पाहणार आहेत? तुमच्यावर माझ्यावर जबाबदारी आहे. आम्ही धीराचे लोक असावेत. परिस्थिती काही असो, आम्ही माघार घेणारे नाही. इब्री 10:38 सांगतं, माझा नीतिमान विश्वासाने जगेल, पण तो जर माघार घेईल तर त्याच विषयी माझ्या जीवाला संतुष्टी मिळणार नाही. पण त्या ठिकाणामध्ये पुढं असं लिहिलं आहे, आम्ही माघार घेणाऱ्यांपैकी नाही तर जीवाचं तारण करणाऱ्यांपैकी आहोत. माघार कोण घेतो? ज्याचा धीर सुटतो. माघार कोण घेतो? क्विट कोण करतं? बॅकस्लाइड कोण होतं? ज्याचा संयम, ज्याचा पेशन्स तुटतो. पवित्र आत्म्याचं सर्वोत्तम फळ आहे जे क्रमांक 4 वरती येतं, ते फळ आज आपल्यामध्ये नव्यानं आज निखारूया. मोशेने आज संदेश दिलेला आहे की राजाच्या क्रोधाला न भीता त्यांनी अदृश्य देवाकडं विश्वासाने पाहिलं, धीर धरला आणि मिस्र देश सोडून गेला. हालेलुया. तुमचा मिस्र
तुमच्या गुलामीतून तुम्हाला जर सुटका पाहिजे असेल, कर्जाच्या गुलामीतून, आजाराच्या गुलामीतून, फॅमिली प्रॉब्लेमच्या गुलामीतून जर सुटका पाहिजे असेल, त्या मिसराला सोडण्यासाठी त्या परिस्थितीकडे पाहू नका, जे भीती घालते त्या भीतीला महत्त्व देऊ नका, तर भीतीतून मुक्त करणारा येशूकडे आपलं दृष्टी लावा, तो परिस्थिती बदलतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.